नमस्ते सर. माझं नाव सोमनाथ देशमुख. माझ्या हॉटेलचं नाव हॉटेल साहेबराव, नांदेली चौक, PNT कॉलनी, डोंबिवली ईस्ट. माझं हॉटेलला आता 3 महिने झाले चालू होऊन. हॉटेल व्यवसाय मी बरेचसे याच्या आधी 3-5 वर्ष चालवलेला आहे. आता हॉटेल माझं नवीन ओपन केलेलं आहे 3 महिने झालं. आज हे जे काही युद्ध चालू आहे इराण आणि बाकीच्या देशांचं, त्याच्यामुळं आज गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे इकडे सगळीकडे. आज फक्त वेळ अशी आहे की आज 3 दिवस झालं गॅस नाही आहे आणि हॉटेल पूर्णपणे आम्ही सध्या आता बंद केलेलं आहे आणि पूर्णपणे आम्ही आता कोळशाचा वापर करून स्टाफसाठी फक्त, कस्टमरसाठी तर जेवण नाही यायचं आहे, पण आता फक्त स्टाफसाठी म्हणून आम्ही चूल उभा करून त्याच्यावर आपलं जेवण स्टाफसाठी बनवतोय. कारण ते स्टाफसाठी तर त्यांना जेवण देणं बंधनकारक आहे. आम्हाला त्यांना सांभाळायचं आहे. ते जर एकदा निघून गेले तर परत मला ते भेटणार नाहीत आणि नवीन व्यवसाय असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टी सांभाळायला लागते. थोडीफार सरकारने पण यात लक्ष द्यावं की आम्ही नवीन व्यावसायिक आहे. आमचा जर विचार तुम्ही केलात तर आम्ही पुढे कुठेतरी नवीन पिढीला आम्हाला आम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आमच्या थ्रू. तेच आमची विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा आणि LPG सिलेंडर कमर्शियलचं पण व्यवस्थापन लवकर करावे. एक